बीडच्या मसाजोग गावातून निघालेल्या काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा आजचा दुसरा दिवस। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काढल्या जात असलेल्या या यात्रेत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। या यात्रेचा समारोप आज बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होणार आहे। सीआयडीने कराड गँगच्या हत्यारांची चित्र रेखाटली आणि दोषारोप पत्रामध्ये सादर केले। देशमुखांच्या अंगावरील 150 जखमा याच हत्यारांनी केल्या गेलेल्या आहेत। गॅसचा पाईपला वळवलं आणि मूठ तयार केली गेली आहे। लोखंडी पाईपला क्लच वायर लावल्या होत्या। नराधमांनी याच हत्यारांनी देशमुखांना मारहाण केली होती। कराड गँगने बनवलेल्या हत्यारांमुळे मृत्यू होतो का याचा 3 डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेला अहवाल सीआयडीने दोषारोप पत्रात जोडलाय। या हत्यारांनी मृत्यू होऊ शकतो असं डॉक्टरांनी अहवालात म्हटलंय। बीडमधल्या शिरूर कासार इथं आज बंदची हाक देण्यात आली आहे। भाजप कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याने त्याच्या काही साथीदारांसह एका व्यक्तीला मारहाण केली होती। या मारहाणीच्या निषेधार्थ आज बंदची हाक देण्यात आली। सतीश भोसलेच्या अटकेची मागणी करत पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चाही काढला जाणार आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या बीड जिल्ह्यात 2 समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा पोस्टर व्हायरल होतोय। यावरून पोलिसांनी अशी पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय। सोशल माध्यम वापरणाऱ्याने त्याचा वापर अतिशय जबाबदारीने करावा। त्याबरोबरच समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षकांनी केलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज ईशान्य मुंबईत निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिरात उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, संजय राऊत हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवसेनेचे कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा दिली। दरम्यान थोरवेंचं ते वक्तव्य वैयक्तिक असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय। तसंच पक्ष नेतृत्वाकडून थोरवे यांना समज देण्यात आली असून महायुतीत वाद निर्माण होईल असं वक्तव्य न करण्याच्या सूचना त्यांना केल्या गेलेल्या आहेत। मीरा रोडवरील डबल डेकर उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटायला मदत होणार आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 1,92,00,000 रुपये 25,600 रुपये प्राप्त झालेले आहेत। मात्र पैसे आले असले तरी एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्याकरता एका आठवड्याचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे प्रोत्साहन भत्त्यासाठी सेविकांना वाट पाहावी लागणार आहे। जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। करांमध्ये समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतरही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या म्हणजे नियम न पाळणाऱ्या 44 होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आली आहे। त्यापैकी 31 होर्डिंग्स पालिकेने हटवली आहेत अशी माहिती ठाणे महापालिकेने उच्च न्यायालयामध्ये दिली आहे। आरोग्य विमा योजनेबद्दलच्या तक्रारी विचारात घेता महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांकरता धन्वंतरी गोल्ड योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातूनच पैसे कापले जात आहेत। वर्गनिहाय कर्मचाऱ्यांसाठी दर वेगळे करून त्यांचा दर्जा महापालिका ठरवत असून खासगी विमा पॉलिसीज धन्वंतरी गोल्ड नावाने सुरू केल्याचा आरोप कर्मचारी संघटना करत आहेत। शासनाने इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी 8 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान घेण्याचे आदेश जारी केलेत। परीक्षा उशिरा होणार असल्याने मुलांचं सुटीत बाहेरगावी जाण्याचं नियोजन जरा कोलमडलंय। त्यामुळे आता 12 एप्रिलपर्यंत शासनाने परीक्षा आटपावी असं शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे। स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी बंधनकारक केलं आहे।
गेल्या 6 महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करत असलं तरी 30% लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नसल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद त्यांना देण्यात आली आहे। राज्यात पुणे जिल्हा तर अगदी तळाला गेलेला आहे। मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्टची बस सेवा कर्जाच्या खाईत लोटली गेली आहे। गेल्या 2 वर्षात बेस्टच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढलाय। विविध बँकांकडून घेतलेली कर्ज तसंच देणींचा आकडा तब्बल 10,475 कोटींच्या घरात गेलेला आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:15 ते दुपारी 3:45 देखभाल दुरुस्ती कामाकरता ब्लॉक घेण्यात आलाय। पावसाळ्यापूर्व नाले सफाईचं कंत्राट जास्त दराने मिळवण्याकरता कंत्राटदारांनी परस्परांशी संगनमत केल्याची कुणकुण लागल्याने महापालिका प्रशासनाने त्यांना 2024 सालच्या दरानेच काम करण्यास भाग पाडलंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते, त्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे संभाव्य नुकसान टळले आहे। मुंबईतील जुन्या आणि नव्या उंच इमारतींमध्ये शॉर्ट सर्किट, ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे हाताळणे, अग्निशमन नियमावलीचे पालन न करणे आदी कारणांमुळे आगीच्या घटना घडत आहेत। त्यांना आळा घालण्याकरता महापालिकेमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट यंत्रणा उभारून सगळ्या इमारतींचं इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे। दाक्षिणात्य अभिनेत्री रन्या रावला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरू विमानतळावर 12 कोटी रुपयांच्या सोने तस्करी प्रकरणात अटक केली होती। त्यानंतर आता या प्रकरणाची पाळंमुळं खणण्याकरता सीबीआयने देखील तपास सुरू केलाय। सीबीआयने 2 तपास पथकं तयार केलेली आहेत। मुंबई आणि दिल्ली विमानतळावर ही तपास पथकं तैनात असणार आहेत। वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात एसीचा वापर होणार आहे। त्यामुळे साहजिकच विजेची मागणी वाढणार आहे। परिणामी पारेषण वाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसह उपकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिलं जात आहे। वीज पुरवठा खंडित होऊन मुंबई अंधारात जाणार नाही याची काळजी घेतली आहे। मुंबईचं प्रवेशद्वार आणि पर्यटकांचा नेहमीच राबता असतो गेटवे ऑफ इंडिया या परिसरात। शुक्रवारी या परिसरानं मोकळा श्वास घेतला। या परिसरात पालिका प्रशासनाने इथल्या फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने शुक्रवारी या ठिकाणी एकही फेरीवाला दिसला नाही। त्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला। खंडणी आणि लाचखोरीचा आरोप झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी गुंडाळलेली आणि त्यानंतर पुन्हा सुरू केलेली क्लीनअप मार्शल मोहीम पुन्हा एकदा गुंडाळावी लागणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय। पैसे उकळत असल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या 6 रुग्णालयांमधील क्लीनअप मार्शल्सची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे। मुंबईसह राज्यभरात सूर्य अक्षरशः आग ओकतोय। उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांचा घामटा निघतोय। 9 ते 11 मार्चपर्यंत कोकण पट्ट्यासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पारा 40 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे। अहिल्यानगरमधल्या मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करून देऊ नये या मुद्द्यावरून प्रशासनाने बोलावलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही। त्यामुळे या विषयावर दोन्हीही समाजातील प्रमुख व्यक्तींची प्रशासनाच्या समवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। मढीची यात्रा सुरळीत पार पाडण्याकरता चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं। पुणे आणि परिसरातील उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय। लोहगाव, कोरेगाव पार्क आणि चिंचवडमध्ये पारा 40 पार गेलाय। त्यामुळे पुणेकर गरमीनं चांगलेच हैराण झालेले आहेत। मुंबईच्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय। वाढलेलं तापमान आणि वाढत असलेली आर्द्रता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उन्हाचा असह्य त्रास होऊ लागलाय। दरम्यान रविवार, सोमवार आणि मंगळवारी सलग 3 दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मार्चच्या सुरुवातीलाच कडक उन्हामुळे मुंबई आणि नवी मुंबईकर हैराण झालेले आहेत। वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी शीतपेयांसह कलिंगडाला पसंती आहे। 6 दिवसांमध्ये मुंबई बाजार समितीमध्ये 3608 टन कलिंगडाची विक्री झाली आहे। तसंच रमजानमुळेही ग्राहकांकडून मागणी वाढलेली आहे। फळांच्या राजाची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे। हापूससह बदामी, लालबाग, नीलम आणि तोतापुरी आंब्यांचीही आवक सुरू झाली आहे।
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 16 टन हापूस मुंबई बाजार समितीकडे विक्रीकरता दाखल झालेला आहे। विकृत गौरव आहुजाला पुणे पोलिसांनी अटक केली। त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। पुणे पोलीस त्याला दुपारी कोर्टात हजर करणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी सध्या इलेक्ट्रिक खांब लावण्याचं काम सुरू आहे। हे पोल चोरून नेण्याची घटना घडली होती। या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गावात बर्ड फ्लूच्या आजाराची केंद्र सरकारने दखल घेतली। केंद्राचं विशेष पथक कालपासून या ठिकाणी पाहणी करत आहे। धाराशिवमध्ये कराडमधील तरुणीचा अमेरिकेत अपघात झाला होता, मात्र तिचे पालक भारतात राहत असल्याने त्यांना तातडीने व्हिसा मिळत नव्हता। मात्र हीच बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली। अवघ्या 48 तासात तिच्या पालकांना व्हिसा मिळाला। तिचे वडील अमेरिकेमध्ये पोहोचले। तब्बल 22 दिवसांनंतर तिच्या पोटात अन्न गेलेलं आहे, तर नीलमची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळते। वसईतील वालीव इथं अवजड ट्रेलरच्या धडकेमध्ये हायटेन्शन वायर तुटल्याने मोठा अडथळा निर्माण झाला। या घटनेमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी तुटलेली वायर हटवण्याचं काम आणि दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं होतं। पुण्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे। वाढत्या वीज वापरामुळे शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय। पुणे शहरात भारनियमन नसलं तरी अघोषित भारनियमन सुरू असल्याचं चित्र सगळ्याच भागातून दिसून येत आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुरडी इथल्या DCC बँकेवर दरोडा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली। दरोडा टाकून बँकेतून 1.5 लाखाची रोकड चोरण्यात आली होती। पुन्हा एकदा GBSचे नवीन रुग्ण आढळल्याने पुणे महापालिकेने धायरी परिसरातील 8 आरोप प्रकल्प सील केले आहेत। या प्रकल्प चालकांनी महापालिकेने लागू केलेल्या नियमावलीची पूर्तता केली नसल्याने कारवाई केल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितलं। राज्यातील 75 पैकी 40हून अधिक आठवडी बाजार बंद झालेले आहेत। या शेतकऱ्यांना आठवडे बाजार अभियानाची जबाबदारी पणन जबाबदारी झटकली, त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलेलं आहे। बाळगंगा धरणग्रस्तांच्या रखडलेल्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे। अधिवेशन याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच धरणाचं काम वेगाने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सभागृहामध्ये दिली आहे। सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात पनवेलची 5 गावं आक्रमक झाली आहेत। शेतकऱ्यांनी वारंवार विरोध करूनही आणि त्यांच्या मागण्यांकडे सिडकोनं सपशेल दुर्लक्ष केल्यानं अखेर आता ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। चिपळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील 5 गावांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे। छत्तीसगडमधील कावरधा इथं चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे कार उलटली। या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला, 16 जण जखमी झाले। उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये एक तरुण हातात बेड्या घालून फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यानं हे कृत्य केलं असं बोललं जात आहे। बिहारच्या छपरा इथं भरधाव कारनं रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना चिरडलं। या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झालाय, 5 जण जखमी झालेत। मध्य प्रदेशच्या सिधी इथं आजोबांनी नातवाच्या जळत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या केली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली। ATSच्या सहारनपूर युनिटकडून दहशतवादी उल्फतला अटक करण्यात आली आहे। 2001 पासून तो फरार होता। छत्तीसगडमधील अंबिकापूर इथं महाविद्यालयातून घरी येणाऱ्या विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलं। पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। उज्जैनच्या महाकाल इथं दर्शनासाठी निघालेल्या महिलेसोबत ट्रेनमध्ये छेडछाडीचा प्रकार घडला। या आरोपीला नागरिकांनी बेदम चोप दिला। मध्य प्रदेशच्या अनुपपूरमध्ये दारूच्या नशेत पतीनं पत्नीची हत्या केली। यावेळी गावकऱ्यांनी आरोपीला पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं। बिहारच्या सीतामढी इथं भरधाव ट्रकनं रिक्षाला जोरदार धडक दिली। या अपघातात 4 मृत्यू झाला।
बिहारच्या भागलपूरमध्ये घरांना आग लागल्यानं खळबळ उडाली। या आगीत 30 घरं जळून खाक झाली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। छत्तीसगडच्या रायगडमध्ये लाकडी भुसा ठेवलेल्या ठिकाणी आग लागली। यावेळी सुदैवानं वेळीच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। उत्तर प्रदेशच्या खरगोनमध्ये चालत्या बाईकला आग लागल्यानं अपघात झाला। अचानक लागलेल्या या आगीनंतर दुचाकी स्वारानं बाईकवरून उडी मारून आपला जीव वाचवला।